पावसाळ्यापूर्वी प्रथमच प्रशासकीय दौरा काढत छत्तीसगड सीमावर्ती भागातील बिनागुंडा या गावाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी भेट दिली। या दरम्यान महाराष्ट्र व छत्तीसगड या सीमेला जोडणारा गुंडेनूर येथील पूल, बेली ब्रिज आणि तालुक्यात सर्वत्र सुरू असलेल्या संपूर्ण रस्ते आणि पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहे। गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी बिनागुंडा गाठून येथील उपपोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे काम असे विविध विकास कामांची पाहणी करून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर लाहेरी येथे भेट देऊन या ठिकाणी काही वर्षांपासून सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळेच्या बांधकाम स्थळी भेट देऊन येथील काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश येथील यंत्रणेला दिले। प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या आणि मलेरिया बाबतीत आढावा घेऊन यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। तसेच रुग्णवाहिकेच्या मागणीबद्दल लेखी माहिती सादर करण्यास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले। त्यानंतर भामरागड गाठून येथील तहसील कार्यालयात संपूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यामध्ये तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी हे क्षेत्रीय भेटी देत नसल्याने अनेक समस्या तालुक्यात जैसे थे आहे असे म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सर्व अधिकाऱ्यांनी तालुक्यातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या। तालुक्याला कुपोषणमुक्त करण्याबाबत उपाययोजना आखण्यास सूचना केल्या। विद्युत वितरण विभागाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून त्यांना दर्जेदार काम करण्याचे निर्देश दिले। तसेच 45° तापमान असताना बिनागुंडा या गावाला फक्त सुरुवातीला चाचणी करताना एकदाच विद्युत पुरवठा झाला होता। तेव्हापासून ही गावे कायम अंधारात असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून लगेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिलेत। कृषी विभागाला भाताच्या शेतीव्यतिरिक्त भाजीपाला व फळबागांच्या क्षेत्र वाढवण्यास सूचित करण्यात आले। ग्रामीण रुग्णालय भामरागडला दिलेल्या निधीच्या कामाची काय स्थिती आहे याबद्दल विचारणा करण्यात आली आणि येथील मंजूर उपजिल्हा रुग्णालयाची प्रक्रिया संतगतीने का याबाबत विचारणा करून लगेच या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले। बेली ब्रिजचे काम तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांना सूचना केल्या आहेत। राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता यांना पर्लकोटा नदी पुलाच्या कामाबद्दल विचारणा करून सदर पूल लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। दरम्यान पर्लकोटा येथील पुलाचे बांधकाम झाल्यास येथील व्यापारी वर्ग उघड्यावर येतील म्हणून यांना पर्यायी जागेबद्दलची मागणीचे निवेदन अध्यक्ष नगरपंचायत भामरागड रामबाई कोमटी महाका यांनी देऊन चर्चा केली आहे। मात्र हे नियमात बसत नसल्याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। यावर काहीतरी पर्यायी मार्ग काढून द्या असा आग्रह धरल्याने याबद्दल बघू असे तोंडी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्यानंतर संपूर्ण तहसील कार्यालयाची पाहणी केली आणि मीडिया भाषेत योजनेच्या माडिया भाषेत योजनेची माहितीबाबत लावलेले सर्व चित्र बघून समाधान व्यक्त केले। नंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे नवीन इमारतीला भेट दिली आणि येथील योजनेबाबत माहिती घेतली। यावेळी उपविभागीय अधिकारी अमर राऊत, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तहसीलदार किशोर बागडे आणि तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।